साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण कठोपनिषद बघत आहोत. कठोपनिषदात आपण यम आणि नचिकेत संवाद बघतोय आणि द्वितीय वल्लीतला आपले 5 श्लोक झाले. तर आपण 6वा श्लोक बघणार आहे. त्याआधी भगवंताला वंदन, गणेशाला वंदन. मूषक वाहन मोदक हस्त, चामर कर्ण विलंबित सूत्र, वामन रूप महेश्वर पुत्र, विघ्न विनायक पाद नमस्ते. हे गणराया, आमच्या मुखातून योग्य तेच शब्द निघोत आणि कठोपनिषदातील अर्थ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न ज्ञानेश्वरीच्या वर्गाच्या वेळी हा व्हिडिओ प्रसारित करायचा असं ठरल्याप्रमाणे माझे व्हिडिओ नियमित होत आहेत. ज्ञानेश्वर सर, खूप धन्यवाद. तुमच्यामुळे माझा हा नियमित कठोपनिषद तुमच्या सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न जर भगवंतानी करून घेतला, करता करावी का भगवंत. इदम न मम, इदम न मम, इदम न मम. तर आपण 6वा श्लोक बघूया. न सांपरायः प्रतिभाति बालं प्रमाद्यन्त वित्तमोहेन मूढम् अयं लोको नास्ति पर इति मानी पुनः पुनर्वर्ष मापद्यते मे. लहान मुलाला आई हिताच्या गोष्टी सांगते, पण त्याच्या ठिकाणी प्रगल्भता नसल्याने ते आपला हट्ट सोडित नाहीत. विद्याभ्यास दूर टाकून खाऊ व खेळ ह्यातच रंगून जाते. त्याप्रमाणे स्वतःला शाणे म्हणवणारे हे खुळे लोक सत्ता आणि संपत्तीच्या मागे वेडे होतात आणि त्यालाच आपले ध्येय मानू लागतात. खरे म्हणजे अनादी भूतकाळातून वर्तमान जन्म घेतो आणि तोच पुढे अनंत भविष्याला जन्म देतो. भूतकाळ निसटून जातो आणि भविष्य हाती लागत नाही. वर्तमान हातात असतो, पण अल्पकाळ टिकणारा असतो. म्हणून माणसाने सावध राहून खोल विचार आणि चिंतन करून वर्तन करावे. परंतु हा विचार न करता अहंकारी विकारी माणसे भलतेच साध्य डोळ्यासमोर ठेवतात आणि आपले शहाणपण मिरवतात. सर्वांना जिंकून मी वैभव मिळवले आहे, उद्या साऱ्या जगाला जिंकेन, कीर्ती आणि ऐश्वर्य मिळवणारा मीच सर्वश्रेष्ठ आहे. पूर्वीच्या लोकांनी ईश्वराच्या नावावर विरक्तीचे स्तोम माजवले आणि लोकांना निराश व जीवन विन्मुख केले. माणसाच्या मनाचे पंखच त्यांनी कापून टाकले. कसला आला आहे परलोक आणि कुठला जगन्नायक, ऐहिक सुखापलीकडे काही नाही असे सांगून भाविकांचा उपहास करून ही माणसे भोगामध्ये डुंबत राहतात आणि अनेक भोगांसाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतात. कुकर्मे केल्यामुळे ते माझ्या पाशात सापडतात आणि त्यांना वारंवार नरक यातना भोगाव्या लागतात. अशा लोकांनी हे जग अशा लोकांमुळेच बहुतांशी भरलेलं आहे असं यमधर्म नचिकेताला सांगत आहे. श्रवणायापि बहुर्भियो न लभ्य श्रुवन्तोऽपि बहवो यम न विदुः. आश्चर्यवक्ता कुशलोस्य लब्ध्वाश्चये ज्ञाता कुशलानिष्ट. हिताचा मार्ग सहसा कोणाला उमगत नाही, कारण त्याविषयी फारसे कोणी सांगत नाही. कोणी सांगितले तर ते ऐकण्याची फारशी इच्छा नसते. त्यातून जे ऐकतात त्यांना अवघड भाषेमुळे त्यातील काही कळत नाही, हाती येत काही लागत नाही. वाद, चर्चा, पाठांतर, शास्त्राभ्यास करणारेही आत्मबोधापासून दूरच राहतात. वक्त्याकडे तपस्या, सखोल चिंतन, अनुभव यातील काहीच नसते. विनोद, चुटके, निंदा, टवाळी करून ते प्रवचने सजवितात. भाषेचे अवडंबर माजवून शब्दांचे जाळे निर्माण करतात. त्या सर्व पसाऱ्यात तत्वाचा पत्ताच लागत नाही. अनुभवाचे बोलणारा वक्ता दुर्लभ आहे. त्याचप्रमाणे अशा व्यक्ताला खरा जिज्ञासू श्रोता मिळणेही अवघड आहे. कारण करून सवरून
थकलेली म्हातारी माणसे वेळ घालवण्यासाठी प्रवचनाला येतात. त्यातील काही कृतीत उतरविणे त्यांना शक्य नसते आणि तशी इच्छाही नसते. साक्षात्कारी पुरुष आणि सुपात्र शिष्य हा योग पूर्व पुण्याशिवाय भगवत कृपेशिवाय घडून येतो असं यमधर्म नचिकेताला सांगत आहे. न नरेणा वरेण प्रोक्तम एष सुविज्ञेयो बहुधा चिंतमानः अनन्यप्रोत्रे गतिरत्र नास्त्रणीयात् यत्कर्म मनु प्रमाणात. हा 8वा श्लोक आपण बघतोय. हा योग दुर्लभ असे जे मी म्हटले त्याचे कारण वक्त्याप्रमाणे श्रोताही अधिकारी असावा लागतो आणि विद्वत्ता त्याची आवश्यकता आणि संपत्ती आणि विद्वत्ता यांची आवश्यकता नाही, कारण ते सर्व मिळवणाऱ्या लोकांना तत्वाचे रहस्य सांगूनही कळत नाही. घाण्यामध्ये खडे घालून फिरवले तर तेलाचा एक थेंबही पडणार नाही, तशी त्यांची दशा होते. कुठल्याही विकल्पाला दाद न देता निर्लेप मनाने तत्वाशी एकरूप होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यालाच तत्व कळते. आत्मैक्य भावाने ज्ञान ही ज्ञानाची सीमा आहे. तेथे ज्ञेय आणि ज्ञाता यात भेदही उरत नाही. सारे तर्क बोथट होऊन जातात. नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्ये नैव सुज्ञानाय प्रेष्ठ. त्या स्वमाप सत्यधृतिर्बतासी भूयान्न प्रष्टा. शुद्ध तत्वाची ओळख बुद्धीला होते. तिचा केवळ तर्काची कसोटी तिला फक्त तर्काची कसोटी लावता येत नाही, कारण तर्क दुरून मार्ग दाखवतो, मग त्या मार्गावर पोहोचवित नाही. चरकाच्या आवाजाने गुऱ्हाळ चालू राहते हे कळते, पण तेवढ्याने तहान भागत नाही. गणिताने नदीची खोली सांगता येईल, पण त्यावर भरवसा ठेवून नदी पार करू म्हणाल तर बुडावेच लागेल. म्हणून अनुभवाच्या शब्दावर श्रद्धा ठेवून तत्व जाणून घ्यावे लागते. आणि हे सत्यवती कुमारा, तुला ही श्रद्धा लाभलेली आहे. तुझी जिज्ञासा, तुझी निस्पृहता पाहून मला तुझ्याविषयी विशेष प्रेम वाटू लागले आहे. एरवी पुष्कळ श्रोते प्रश्न विचारतात, पण त्याची उत्तरे ऐकताना त्यांचे डोके कलकलते आणि कुठून ह्या भानगडीत पडलो असे होऊन जाते. चिंतन आणि प्रयत्न यांच्याशी त्यांचा 36चा आकडा असतो. तेव्हा हे नचिकेता, तुझ्यासारखा जिज्ञासू कुशल श्रोता आम्हाला वारंवार मिळता राहो असं यमधर्म नचिकेताला म्हणतायत. आणि आता आजचा शेवटचा 10वा श्लोक आपण बघूया. जानाम्यहं शैव रित्य नित्यं ध्रुवै प्राप्यते हि ध्रुवं ततो मया नचिकेतश्चिन्तयो निर्वैरद्रव्ये प्राप्तवानस्मि नित्यं कामस्याति जगतः प्रतिष्ठा. 10 आणि 11 जोडून आले, त्यामुळे आपण 11 पण घेतोय. कामस्याति जगतः प्रतिष्ठा क्रतोरानन्य भयस्य पारं स्तोममः गुरुराय प्रतिष्ठा दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतो स्त्यस्त्राक्षिः. तुझ्यासारखा विचारी आणि विवेकी दुसरा कोणीही नसेल. कर्तृत्वनिष्ठा आणि संयम याचं महत्त्व जाणणाऱ्या तुला हे जग कोणाच्या बळावर चालते हे कळले आहे. भोगातून पार होऊन निर्भयतेचे तीर गाठणाराचा निर्धार तुझ्या मनात आहे. योगाभ्यासाने सिद्धी लाभतात, पण त्याच्या मोहात तू पडला नाहीस. पुण्यकर्माचे फळ म्हणून मिळू शकणाऱ्या ऐहिक सुखाचाही तुला मोह पडला नाही आणि त्यामुळे नित्याची प्राप्ती होत नाही आणि विष पिऊन अमर होता येत नाही हे तुला कळून चुकले आहे. त्यामुळे माझे गोत्र जुळले आहे. दीर्घकाळ मनन करून मला हे ज्ञान झाले आहे. ते तुला तुझ्या विवेकामुळे लहान वयातच झाले आहे.
जगातील नश्वर वस्तूंचेही साधन करून त्याच्या योगाने श्रेय मिळवता येते. शरीर क्षणभंगूर असले तरी त्याला सुदृढ ठेवणे आपल्याला योगानेच आणि आत्मप्राप्ती, तप, ध्यान, उपासना हे सारे करणे शक्य होते. परंतु त्याच्याविषयी पण आसक्ती बाळगू नकोस. सेवकाला जसे त्याच्या पायरीने वागावे लागते त्याप्रमाणे ऐहिक साधने विवेकाने वापरावीत. थोडेसे औषध माणसाला निरोगी करते. पतिसेवा करून सती अखंड सौख्य मिळवते. लहानसे बीज मातीत रुजून त्याचा मोठा वृक्ष होतो. त्याप्रमाणे मी अग्नीची उपासना केली, त्याच्याविषयी दुसरा वर दिला. त्यावेळी मी तुला सांगितले, आजचे माझे पद हे त्या यज्ञाचा प्रसाद आहे. पण मी सतत सावधान आणि जागृत राहिलो आहे. अहंकाराला मी जवळ फिरकूही दिले नाही आणि म्हणून मला नित्याचा लाभ झाला आहे. हे नित्य उदात्त, उन्नत, मंगल, उज्ज्वल असून आनंदाचे निधान आहे. ते चिरंतनाचे चैतन्य, सत्याचे वस्तीस्थान आणि कैवल्याचे सार आहे. इथं आपण 10वा आणि 11वा श्लोकाचा अर्थ बघितला आहे. तेव्हा हा नचिकेत यमसंवाद आपल्यापर्यंत पोचवण्याचं भाग्य श्री स्वामी समर्थ कृपेने मला लाभले. आपली श्री स्वामी समर्थ सशुल्क जपसाधना सुरू आहे. आपल्याला कुठल्याही जपाला जोडलं जायचं असेल तर निश्चित मला संपर्क करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल. श्री स्वामी समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो